हे टक टक दे करो सावरिया, टक टक दे करो सावरिया, मभी बना देख देख नाचरी, देखो देखो नाचरो सावरिया, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? या वातावरणाचं काही खरं वाटना. पहिले जाऊन का नाही माकाचे कणस झाकून येतो. तुझं गाव काय आहे ग? तात्या, अरे काय तुझी येडचाळी, तुझं पार न गेलं बाण. अहो माझं कुठं जातंय भान, या नाशिकच्या बाई यांना दाखवत होतो मकाचं रान. पण तू मावली माका का बरं दाखवू राहिला? तुमची मका? तात्या, म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात वाटतं. मला म्हणे माझी मका आहे. कसं आहे ना बाई, आपण लावित नाही कधी मका, कारण ते आपल्याला कायम देते धोका. अहो शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणजे मका. मक्यापासून किती काही गोष्टी बनतात. इथेनॉल झालं, पेट्रोल झालं. मका खूप महत्वाचा आहे. बाई अहो एकदम बरोबर बोलले तुम्ही. अहो आमदा पुरं वर्ष गेले पण शेतकऱ्याच्या कांद्याला काही भाव मिळाला नाही. त्याच्याचमुळे हे पिवळं सोनं पिकवलंय मी आमदा. अहो हा ना पाटील, तुमची मका तर लयच दांडगी दिसते हो. नेमकं असं काय करता हो तुम्ही? त्याचं कसं आहे ना तात्या, कोणतं पीक लावताना सगळ्यात महत्वाचं काय राहत असते ते म्हणजे बियाण्याची निवड. आणि मी बियाणंच असं निवडत असतो का जे सगळ्यात जास्त उत्पन्न दे. वा, अरे ज्याची उगम क्षमता चांगली राहील आणि त्याच्या कणसाईला 18 ते 20 दाण्याच्या लाईनी राहून कणीस 400 ते 500 ग्रॅम वजन दे. आणि सगळ्यात महत्वाचं कणीस असं टोकापर्यंत सारखं भरेल तर पाहिजेच. आणि त्याचा दाण्याचा रंग गडद नारंगी पाहिजे. अहो त्या मकाची उंची त्याची जोमदार पाहिजे. पण किती वारा आला, वावदन आलं तरी ती मका आडवी नाही पडली पाहिजे. अशाच मकाचं बियाणं मी दरवर्षी निवडीत असतो. आईला एवढं गुण संपन्न म्हणले हो. असं कोणतं बियाणं आहे? अरे हे आपल्या श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनीचे 97 मका बियाणे, जे खरीप आणि रब्बी हंगामातले सगळ्यात उत्कृष्ट बियाणे हे. असं काही आहे का? हा बरं बरं, औंधा लावूनच देतो ना मग 2-4 एकर. हा मग अरे आपल्या मका उत्पादक शेतकरी बंधूंची पहिली पसंत म्हणजे हे आपल्या श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनीचं 97 वाण. मी काय म्हणते तात्या, आता तुम्ही जा घरी. मी ना पाटलांसोबतच जाते त्यांची मका पाहिला. चला मग काय. आईला उगाच दाखवलेला पाटल्याची मका. आता नाही बसत माझा ठेका.